पनीर भुर्जी तर तयार झालेलीच होती, म्हणजे थोडीशी चटणी पण बनवावी, तोंडी लावायला. तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी आज चटणी बनवलेली आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे, खोबरं टाकायचं, थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या 5-6 टाकून मस्त असं त्याला खरपूस भाजून घ्यायचं, मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे, त्यांनाही खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. आणि वाटताना थोडंसं मीठ पण ॲड करायचं आहे. एक मीडियम आकाराचा कांदा होता, त्याला बारीक चिरून घेतलेलं होतं. पॅनमध्ये तेल ॲड करून घेतलं, तो कांदा व्यवस्थित असं परतून घेतला. थोडेसे वाटाणे पण फ्रीजमध्ये पडून होते, म्हटलं याला ठेवून तरी काय करायचं, म्हणून यांना पण टाकून दिलं. म्हटलं थोडंसं चटणीसोबत थोडीशी टेस्ट वेगळी येईल म्हणून वाटाणे टाकले, त्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. आणि जी चटणी तयार केली होती मिक्सरला लावून, तीही याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. मीठ वगैरे टाकायचं नाही, अगोदरच टाकलं होतं, हे लक्षात ठेवायचं. 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे खालून वरून. तुम्ही ट्रॅव्हलमध्ये, प्रवासामध्ये चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. एकदम एकदम पटकन होते आणि तुम्हीही घरी बनवून पहा आणि आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.